मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाप्रमाणे उपमुख्यमंत्री मदत कक्ष देखील आता सुरू होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही संकल्पना आहे। गरजू रुग्णांना धर्मादाय रुग्णालयाशी जोडलं जाणार आहे। मंत्रालयातील 5व्या मजल्यावरून उपमुख्यमंत्री कक्षाचं कामकाज चालणार आहे। आत्ताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत ओम देशमुख आमचे प्रतिनिधी। ओम, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाप्रमाणेच आता उपमुख्यमंत्री मदत कक्ष देखील सुरू होणार आहे। फडणवीसांची संकल्पना या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? प्रथमेश, बरोबर आहे, तू जसं म्हणालास की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर आता उपमुख्यमंत्री मदत कक्ष नावानं एक कक्षाची स्थापना होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही संकल्पना आहे। आपल्याला आठवत असेल की देवेंद्र फडणवीस जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा प्रकारच्या कक्षाची स्थापना झाली होती। मंत्रालयामधून या कक्षाला ऑपरेट केलं जाणार आहे। मुख्यत्वे दोन प्रकारचे कक्ष असतात। एक असतो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणि दुसरा असतो तो म्हणजे मदत कक्ष, जो धर्मादाय कोट्यामधनं जो ऑपरेट केला जातो। धर्मादाय कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय कक्ष हा विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून चालवला जातो। ते खातं सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हा कक्ष चालवला जाणार आहे। मुख्यत्वे धर्मादाय कोट्यातून जे 10% बेड्स धर्मादाय रुग्णालयातले जे रुग्णांसाठी आरक्षित असतात ते बेड कशा प्रकारे रुग्णांना मिळवून दिले जातील आणि त्या माध्यमातून उपचार कसे उपलब्ध करून दिले जातील, सहज सुलभ उपचार उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। या वर्षाच्या सुरुवातीला अगदी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या कक्षाचं उद्घाटन सुद्धा लोकार्पण सुद्धा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होऊ शकतं असं सांगितलं जाते। त्यामुळे राज्यातल्या लक्षावधी रुग्णांना जे धर्मादाय रुग्णालयातील कोट्यातील बेड्सपासून वंचित आहेत त्यांना कुठेतरी सहज आणि सुलभ उपचार मिळवून देण्याच्या हेतूनं हे काम केलं जाते अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।